आपण आत्ता बघतो ना, अनेकदा रिपीट आर्टिस्ट हो आपण बघतोय हो टेलिव्हिजनवर. हो गेल्या 2-3 वर्षातली कित्येक उदाहरणं आपल्या डोळ्यांच्या हो समोर आहेत. हो अनेक रिपीट बघतो हो आपण. अ, तेव्हा ना असं वाटतं, की अरे हे का? म्हणजे इतर कोणी दिसत नाहीयेत का, त्यांनाच घेऊन काम करायचं आहे का, एका पर्टिक्युलर ग्रुपिझममुळे किंवा त्या ग्रुपचा भाग नाही आहोत किंवा आपण त्या चॅनलशी जोडले नाही आहोत म्हणून अपॉर्च्युनिटी येत नाहीयेत. आता माझ्या डोक्यात हे 3 मुद्दे आले. तुझ्या ऑल ऑफ द डोक्यात अबाव. तुझ्या ह्या सगळ्या गोष्टी आहेत असं मला वाटतं, सगळ्या. हं, की म्हणजे माझ्या घरात उदाहरण आहे, आता प्रसारला पाठोपाठ 2 सिरियल्स मिळाल्या आहेत. करेक्ट. अगेन नथिंग अगेन्स्ट दॅट ऍक्टर, कारण की गुड फॉर हिम, या गुड फॉर मी, की माझ्या घरातले एक व्यक्ती तसंच सिमिलर टू त्या ऍक्टर्सचा ह्याच्याशी काहीच संबंध नाहीये ह्या कास्टिंग बरोबर बरोबर डायनॅमिकशी. करेक्ट आहे. त्यांना कास्टिंग काम येतं ते काम हो येतं, म्हणतात. त्यांनी ते घ्यावं. या पण जे कास्टिंग करणारे आहेत, जे हां. प्रॉडक्ट आपल्या समोर पेश करतायत, हम्म. त्यांच्या बाबतीत हा प्रश्न पडतोच यार, बरोबर. जी लोक करतायत ते, की असं का, हा कुठला लातूर पॅटर्न आहे हा, की वर्ष म्हणजे तोच चालू ठेवायचा आहे, की हे झालं की हे, ते झालं की ते. आणि हे कुठेतरी प्रेक्षकांना गृहीत धरल्यासारखं आहे ना मग. हम्म. आणि रिपीट करायचंय करा, काहीच हे नाही. जर का ते मागची जी काय त्या सिरियलची पुण्याई असेल ती एनकॅश करायची आहे, पण 10 प्रोजेक्ट्सपैकी 9 प्रोजेक्टमध्ये सेम फॉर्म्युला कसा असू शकतो? बरोबर. ही कास्टिंगची जी इकोसिस्टीम आहे त्याच्यामध्ये एक बॅलन्स अपेक्षित आहे, आणि तो जर का नसेल तर ते अनफेअर बरोबर आहे. आहे बरोबर आहे. तिथे टॅलेंटचा सुद्धा अपमान आहे. म्हणजे हे काय फक्त मी आहे म्हणून म्हणत नाहीये, पण खरंच आहे. आपल्यासमोर अजून किती उदाहरण असतील की जे आपल्या समोर येत नाही या बरोबर सगळ्या गोष्टींमुळे, बरोबर चांगले बरोबर. चांगले टॅलेंट. सो तो त्या गोष्टीचा अपमान आहे. तुम्हाला त्या ॲक्टर्सचे टँट्रम्स, त्यांच्या सगळ्या गोष्टी हे झेलायचे असतात, ते सगळं करायचं असतं. त्यांचं डेडिकेशन, त्यांचं अवेळी येणं, त्यांची भांडणं, त्यांच्या रिक्वायरमेंट्स, हे ते, या सगळ्या गोष्टी तुम्हाला सहन करायच्या आहेत. आणि ठीक आहे, ऑनगोईंग प्रोजेक्टमध्ये ते सगळं झालं, तुम्हाला पुन्हा त्या व्यक्तीला घ्यायचंय. आणि हम्म. नॉट बिकॉज की तो त्या रोलला अगदी जातोय, पण काय फॉर्म्युला, तर आधी हिट होता म्हणून पुन्हा घ्यायचंय. ते तसं नको व्हायला. जर का तुम्हाला वाटते की ती व्यक्ती ह्या रोलला सुद्धा परफेक्टच जाते, तर घ्या एक वेळ. हम्म. पण केवळ ही जोडी प्रेक्षकांनी आधी ऍक्सेप्ट केलेली आहे, या. हे पात्र प्रेक्षकांनी आधी ऍक्सेप्ट केलं होतं या ऍक्टरला, म्हणून मग आता घ्या. काही नाही, प्रेक्षक खूप नवीन नवीन गोष्टी ऍक्सेप्ट करतात. ऑफकोर्स करतात.